काय करायली दादू? तू काय करायली? तू कांदे कटकलतो. तू कांदे कटकलतो. आईला कांदा कटकलू लागतो. हा, मला काम करू लागते दादू. मला काम करू लागतो है ना दादू? मला मदत करतो कांदा कट करायला. रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात आपली थोडीशी उशिरा झालेली, म्हणजे 11:30 वाजलेले आणि ऊन पण असं भयानक सुरू आणि उन्हाळा पण सुरू झालेला आहे. आणि आता उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाचीच उन्हाळी वाळवणाची पापडी खारुडी कुरुडीची सगळ्याची तयारी सुरू असते. तर तशीच माझी पण आता लगबग सुरू झालेली आहे उन्हाळी वाळवणाची. तर चला म्हणलं मी थोडंफार सुरू केलेलं आहे उन्हाळी वाळवण. आणि म्हणलं चला आता आपण आज कांद्याची पण तयारी करावी, कांदे कट करून वर्षभरासाठी साठवण. तर कारण मसाल्याला चिवड्याला हा वाळलेला कांदा खूप कामी येतो. तर म्हणलं चला तसं मी दरवर्षीच 5-10 किलो कांद्याचं वाळून साठवण करते. तर आता पाहिजे एक 5 किलोचा अंदाज कांदा आहे, कारण आमच्या घरी हॉटेलवर खूप असते कांदे, त्यातलेच मी आणलेले आहेत निवडून असे मोठे मोठे कांदे. तर एक 5 किलो अंदाज कांद्याचा आणले ते पूर्ण असे सोलून वगैरे घेतलेले आहेत. आणि पायी माझा नातू कसे कांदे फेकायला आहे. दादू तसं काय करायला? तर चला. आणि आता हे कसं आहे कांद्याचे नमुने, म्हणजे लाल कांदा असतो, पांढरा कांदा. आता ह्या अशा पद्धतीनं पूर्ण उभा बारीक बारीक असा पूर्ण हे कांदे कट करून घ्यायचे. तर पहा म्हणजे आता एक कांदा कट करून झालेले. तर आता याच्या नाही का ह्या हे जे आहेत ना, अशा पूर्ण पाकळ्या मोकळ्या करायच्या, म्हणजे कसं वाळते पण पटकन. आणि याला आगचं पाणी सुटतं ना, त्यामुळे लवकर वाळते बघा. ह्या पहा फक्त मेन कापडावर घालायचं नाही, अशा सुती कपड्यावर किंवा स्टीलच्या ताटाने घालायचं, पण असं मेन कापडावर नाही घालायचं. आता हे कांद्याच्या प्रत्येक पाकळ्या अशा सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत ह्या पहा मस्तपैकी. तर आता हे काय करायचं, उन्हाला वाळवायच्या अगोदर याच्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करायचं. हे पहा मिठानं काय होतंय, कांदा बिलकुल वर्षभर खराब होत नाही, असा छानपैकी राहते. भरून ठेवला बुरशी येत नाही आणि पुन्हा कांदा काळा पण पडत नाही बिलकुल. हे असं ट्रेमध्ये ताटामध्ये हे बा असं वाळू घालायचा. सुती कपड्यावर पण गच्चीवर वाळू घालू शकता, पण मी असं ट्रेमध्ये ठेवायले. असा पातळ घालायचा वाळू. पहा मी शेवटी गच्चीवर आणलेला कांदा वाळू घालायला अगोदर पत्राच्या ट्रेमध्ये घातला होता, पुन्हा ट्रेमधला काढला. म्हणलं चला आपण गच्चीवरच पातळ असा कपड्यावर सुती कपड्यावर वाळू घालावा, म्हणजे 2-3 दिवसात चांगला वाळते. तर ह्या बा मस्त गच्चीवर असा पातळ वाळू घातलेला आहे. झाला माझा कांदा तयार. आज बघा 4था दिवस आहे, एकदम असं कडक ऊन पडलेलं आहे. तर ह्या पहा मस्तपैकी मी गच्चीवर वाळू घातला होता, आता हे ट्रेमध्ये काढलेला आहे. तर पहा मस्त वाळलेलं आहे. तर आता ह्याला दुपारची वेळ आहे, मी एक अजून तासाभरानं थोडासा राहू देऊन मग बरणीत भरून ठेवणार आहे. तर मंडळी पहा बिलकुल काळा पडला नाही काय नाही. पहा किती मस्त कांदा आहे, जशाला तसा कलर राहिलेला आहे. थोडंसं मी मीठ घुसलो होतं ह्याला. तर पहा वर्षभराची साठवण आणि बिलकुल ह्याला असं जाळी बुरशी काहीच येत नाही. चांगला स्टोर करून ठेवायचा, चांगला वाळवून चिवड्याला भाज्याला कशाला पण पावडर करून ठेवली तरी असाच पण उपयोग येतो मंडळी. तर चला, तर तुम्ही पण अशा पद्धतीनं वर्षभराची साठवण करून ठेवा, म्हणजे एकतर वेळ बी वाचतो आणि कधी कांदे महाग हे झाले त्या सीझनमध्ये आपला हे घरचा पण कांदा काम येतो. तर चला तर मंडळी, आवडल्या जरूर कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.